गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि सहस्राणि सहस्रपादशुभं. या उन्हात पण बघा गंपन नाही एवढं देवासाठी जेवण बनवत आहेत बघा किती ऊन आहे. वडे बनवत आहेत बघा ही सगळी आपली पोरं म्हणजे खूप नमस्कार. आपल्या दीपक विकणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी आहे आमच्या गावाकडे नेहमीप्रमाणे खरवती कोंडवाडी तालुका राजापूर. आज आम्ही चाललो आहे आमच्या ब्राह्मण देवाचं सम्रतान आहे. आज सम्रतान म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगितलं नक्की काय असतं. आज माझ्यासोबत आहेत गट्टू आहे, म्हणजे वाडीतील सगळीच लोक जाणार आहेत आज. आता माझ्यासोबत आहेत आमचा गट्टू आहे बघा. तर गट्टू गंपन नाहीत हे तर मेन आहे. गंपन आमचं बघा सगळं सामान न्यावं लागतं. आणि हे सगळे तांदूळ आहेत सगळ्यांकडे. गंपनकडे पण तांदूळ आहेत ना सामान आहे. आणि सूर्याबाबू आहे बघा. सूर्याबाबूची तयारी बघा. ही अशी जंगलात सगळी लाकडं वगैरे न्यायला लागतात. आणि हे आम्ही सगळे आता वाडीतले चाललो आहे. खरं म्हणजे आता तिथे जाऊन आहे ना भटजी येतील, ब्राह्मण देवाची पूजा करतील तिथे. आणि पूजा करून मग आपण सगळ्यांना जेवण असतं तिथं. भटजी जेवण बनवतील, ब्राह्मण देवाची पूजा करतील. आमच्या खरवते गावामध्ये आमचं जे कोंडवाडीमध्ये जे ब्राह्मण देवाचं जे स्थान आहे ते एकदम आहे ना अण्णा, पूर्ण जुनं आहे ना आपलं. हां अण्णा तुम्हाला नंतर मी अण्णा माहिती एक्स्ट्रा सांगतील सगळे. तर एकदम म्हणजे आमच्या इथं सगळे काम पहिले आमच्या इथं होतात, नंतर गावाच्या ठिकाणी. तर आमच्या वाडीचे वाडीप्रमुख पण आज येतील, भटजी येतील. आपण खाली जाऊन बघूया कसं काय चाललं आहे ते. चला तर मग. गंपन सूर्याबू हे बघा. हे आमचे चौगले आहेत, कानागल अण्णा. आज सगळे आम्ही समुद्रानंच चाललो आहे. आमचे अण्णा पाठीमागून येत आहेत हे सगळे सामान घेऊन. अशी सगळी वाडीतील सगळी लोक आज जातील खाली. आणि ब्राह्मण देवाची पूजा आहे तर मग सगळे येतील, भटजी येतील आता. हे बघा सगळे असे चाललेले आहेत. आपण आता चाललो आहे आमच्या ब्राह्मण देवाच्या स्थानाकडे. इकडे बघा हे चाललेत, सगळ्यांच्या मागोमाग जाऊया. पूर्ण अडचणीची वाट आहे इकडे. आता थोड्या वेळानं साफसफाई सगळी होऊन जाईल. आणि ह्या अशा हे बघा ह्या ज्या मोठ्या झाडाखाली ते ब्राह्मण देवाचं स्थान आहे. आपण जाऊया तिकडे हळूहळू. हे बघा असं असं जातो आहे. ही वाट आहे इथून अशी आहे का. थोडा इथे चप्पल घालायला अलाउड, म्हणजे चप्पल नाही घालायचे तिकडे. हे सगळं असं येऊन हे बघा हे इथं असं छानपैकी चौथरा बांधलेला आहे इथे. ही सगळी माणसं आलेली आहे आपली. या इथे भटजी पूजा करतील आणि हे जेवण बनवतील. हे इथं असं हे आमच्या ब्राह्मण देवाचं स्थान आहे इथं. हे बघा हे असं मोठं हिरवगार असं मोठं झाड आहे. झाडावर मस्तपैकी छान असं या ठिकाणी आपलं ब्राह्मण देवाचं हे स्थान आहे. हे चारी बाजून आपण असं फिरलं तरी बघा मस्त चौथरा बांधलेला आहे गावातर्फे. आणि असं छानपैकी असं इथं. हे आता सगळं आम्ही साफसफाई करणार तर तुम्हाला सगळं भारी वाटेल. चारी बाजूनी ते बघा, चारी बाजूनी ते जंगल दिसेल तुम्हाला. चारी बाजूनी जंगल आहे बघा, कुठेच असं हे नाही. हे बघा सूर्याबाबू इकडे. आता सूर्याबाबूनी खास आलेत ते ब्राह्मण जेवणासाठी मुंबईवरून. असं सगळं आहे. बाबू घरी जरा माती घेऊन ये. माती घेऊन जा येताना घेऊन ये. मला खाली पिटून गाणी द्या.
तू बघ तिथून रिक्षा करून 500 रुपये तिथून 400-500 रुपये होता गेलं तुझं. आमचे वाडी प्रमुख रवींद्र जोशी देवाची पूजा करायला चालू करतायत. सगळं आमच्या वाडीचं काम आहे ना त्यांच्या हातून होतं सगळं. ते पूजा करतायत. आता सगळं झाल्यानंतर मोबाईल घेऊन चालेल. काय पिऊन तरी देतील ना, काय अजून ठेवला नाही. आजच्या समर्थनासाठी ना भोपळ्याच्या भाजीचा मान असतो. मग ही भोपळ्याची भाजी सगळे कापतात आमच्या वाडीतले बघा. हे सगळे मिळून भोपळ्याची भाजी कापतायत. हे बघा हे सगळे भोपळ्याची भाजी कापतात. बघा हे भोपळे आणि चवळ्याची भाजी हे सगळं आमचे करतो. हे बघा हे चालले त्यांचं सगळं. हे बघा हा भोपळा, हा भोपळ्याची भाजी सगळे कापतात बघा. असं हे सगळं भोपळ्याची भाजी आहे. जेवणाची तयारी चालली आहे. गंपू अण्णा योग्य हे सगळे अण्णा तर सगळ्यांना माहिती आहे अण्णा जेवण बनवतात. हे आमचे प्रसिद्ध व्यक्ती आहेत किशोर चौगुले. आणि हे बघा इकडे दीपक चहा बनवतोय. असं चाललंय. हे बघा आता ह्याचे आपले चवळ्या ऑलरेडी शिजत टाकलेल्या होत्या आणि आता भोपळ्याच्या भाजी टाकलेली आहे. म्हणजे असं आजचे जे समर्थन आहे ह्याला याचा मान असतो. ॲक्च्युली वर्षातून 2 समर्थन होतात. एक होते आपल्या श्रावण महिन्याच्या आसपास, मग तेव्हा वालाची भाजी आणि हे असतं बाकी सगळे मी असतात. आणि आत्ता हे दुसरं होतं ना त्याच्यामध्ये आता भोपळ्याची भाजी असते हे सगळं. हां ती श्रावण महिन्यात ना. हां हे बघा हे आत्ताच भटजी आलेले आहेत. आता आपण जाऊया तिकडे. भटजी पूजा चालू केली आहेत बघा. काका आलेले आहेत बघा. तर पूजेची तयारी चालू आहे. दिसतोय ना हा. काय वाटतं मध्ये पोरे होत इथं 30 कोण करायला मागत नाही. ही सगळी पूजेची सामग्री आहे बघा. याच्यात फळं वगैरे फुलं ही सगळी. हे काका वडे बनवत आहेत. हे आमची गावकर मंडळी बसली आहे तिकडे. आणि आता काका पूजेला सुरुवात करतायत बघा. हे वाडीचे गावकर आमचे रवींद्र जोशी काका पूजा करतायत. आपण आता बघूया कसं काय करतायत ते. पाडी आहे हे पूजा चालू आहे ब्राह्मण देवाची. आत्ता मला माहिती समजली की सगळ्यात पहिल्यांदा पूजा आमच्या इथं होते म्हणजे कोंडवाडीत, आणि नंतर मग गावाच्या ब्राह्मण देवाचं समर्थन जे आहे ना ते नंतर होतं. म्हणजे नंतर इथून इथे काका पहिली पूजा करतील आणि मग ते गावाच्या याला जातील. गावाचं जे आहे ना आपलं ब्राह्मण देव तिथे जातील पूजा करायला. म्हणजे सगळा पहिला मान इथे या इथला आहे. इथून ते तिकडे जातील. बुक दिलास काय रे? पोस्टातला आहे ना. पोस्टात दिलाय? पोस्टात नाही दिलाय. ते काहीतरी एंट्री हे लागते वाटतं, स्कॅनर वगैरे लागतो म्हणतात. म्हणजे आपला अंगठा लागतो नाही रे एंट्री करायला. ॲपमधून चेक करे पद्धत पैसे भरले एंट्री करा घ्या. श्री गणेशाय नमः. बोललो की ना समोर येतो म्हणून. प्रत्येक
ओम हर जन्म श्री कृष्णाय नमः प्रणव परब्रह्म परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्रणयम महागणाधिपते नमः इष्ट देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः राम देवताभ्यो नमः स्नान देवताभ्यो नमः वस्तु देवताभ्यो नमः श्री लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः ब्राह्मणेभ्यो नमो नमः निर्विघ्नमस्तु ब्रह्मोद्य परार्थ विष्णुपदे श्री श्वेतवारः कल्पे वैवस्वन्तो कलियुगे प्रथम चरण रामक्षेत्र श्री शादी वनसते शोभननाम पंचामृत दधी स्नानं समर्पयामि दधी स्नानंतर शुद्धोदक स्नानं सहस्राणि ओम मूर्वस्वः ओम मूर्वस्वः श्री ब्राह्मणे विलपनार्थे चन्दनं च समर्पयामि श्रीखण्डं दिव्यं चन्दनं मनोहरं स्र उपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि ओम मूर्वस्वः श्री ब्रह्मण्य समर्पयामि श्री ब्रह्मण्य संगाय सप्रवर्तिताभ्युमः विलपनसूरश्रेष्ठ चन्दनं प्रतिक्रियतां सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि श्री वस्तुताभ्युमः विलपनार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे पुष्पिताम्बुल सुवर्णपुष्पपुष्पाणि समर्पयामि ओम मूर्वस्वः ओम मूर्वस्वः श्री ब्रह्मण्य संगाय सप्रवर्तिताभ्युमः पूजातमृतकालोद्भव पुष्पाणि प्रतिक्रियताम् ओम मूर्वस्वः श्री ब्राह्मण्य देवताभ्यो नमः माल्यादिनी सुगन्धिनी सुवर्णपुष्पाणि समर्पयामि श्री ब्राह्मण्य देवताभ्यो नमः कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि माल्यादिनी सुगन्धिनी सुवर्णपुष्पाणि समर्पयामि ओम मूर्वस्वः श्री ब्रह्मदेव देवताभ्यो नमः पूजार्थं ऋतुकालोद्भव पुष्पाणि प्रतिक्रियतां सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि श्री ब्राह्मण्य देवताभ्यो नमः पूजार्थं ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि ओम मूर्वस्वः श्री ब्राह्मण्य देवताभ्यो नमः दीपानि प्रतिक्रियतां सकलपूजार्थे वस्त्रोपश्राद्धे प्रत्यक्षवस्त्रं समर्पयामि श्री ब्राह्मण्य देवताभ्यो नमः गौदीपं ब्रह्मदीपं समर्पणीयोगः घण्टानाद अगमनाथ गमनाय च घण्टाभ्यो नमः कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि श्री ब्रह्मदेव देवताभ्यो नमः पूजार्थं ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि या उन्हात पण बघा गंपन नाही एवढं देवासाठी जेवण बनवत आहेत बघा किती ऊन आहे भाजी बनते इथं भोपळ्याची आणि चवळ्याची अन्न आहेत आणि ऊन बघा किती आहे बाहेर एकदम भरपूर असं ऊन आहे इथे चहा ठेवलेली आहे त्यात आमची युवा टीम बघा वडे बनवायला बसले आता हे वडे बनवतात सगळी पोरं सगळे आपले ही सगळी पोरं आहेत आपले हा बबलू आहे इकडे सत्यम आहे सोम आहे हे बघा हे सगळ्यात मोठा टास्क आहे तर हे सगळे आता वडे बनवायला बसले तर बघा वडे माझ्या समोर दोन्ही पिशव्या वाचला त्या दही टाकल्याने दही टाकला रे मग काय काय म्हणतो सगळं दुधाच्या 2 पिशव्या विद्यार्थी महानिपदम जोडपणे विजयोगा सवानन्मा ब्रह्मणे नमः नैवेद्यमद्यपन्योगा प्राणायन्मः पनन्मा व्यानन्मा उदानन्मा सवानन्मा ब्रह्मणे नमः उत्तराभिषेकं मुखप्रक्षालनं समर्पयामि मुखवासार्थे पूगितां भावे सहस्रनाम पुरुषाय प्रमाण पूजा नैवेद्य दिलाय अजून काय चूक अपराध झाले असेल तर क्षमा करून मंडळींना अत्यशी पट्टीशी मला सगळ्यात वेळ देऊन जसं आत्तापर्यंत सांभाळ असते ते सांभाळ करून व्यवस्थित गेलो ना कबूलच झाले नव्हते ह्याचे मग ते म्हणत होते की तो तिकडनं बसे काही गडबडीत मी कबूल झाले
पण आपले जातात मजुरी ते लोकांना विचारच हवा किंवा जाशीव की नाही पहिली जातात लेडीज लोक हे सगळ्यात मेन काम चालू आहे, म्हणजे महत्त्वाचं काम आहे. हे सगळे वडे बनवत आहेत बघा, हे सगळे आपली पोरं. म्हणजे खूप ह्याच्यापूर्वी भरपूर वडे बनवायचे. आता यंदा थोडं पावसाचं वातावरण आहे, आता म्हणजे संध्याकाळचा पाऊस येतो ना आता, त्याच्यामुळे आता थोडे कमी वडे बनवतात. तरी पण यांना खूप वेळ लागणार आहे, आणि एक पडला 2 थेंब खूप वेळ लागणार. हां, आता सूर्याऊ बघा काहीतरी सांगतोय. काय म्हणतो बाबू? काय म्हणणार, आम्ही वडे बनवतो इकडे. आज हा. समर्थ नाही आमच्या इथे हां, ब्राह्मण देवाचं. आणि खास बाबू मुंबईवरून आलाय हे समुद्र. आम्ही फार याची वाट बघत होतो कधी येते समर्थ. हां बघा, म्हणजे किती आवड आहे बघा पोरांमध्ये आपल्या. हे सगळे आपली मंडळी सगळी बसलेली आहे आणि हे वडे बनवत आहेत. आमचा अनिकेत बघा, अनिकेतला सगळे ओळखतात. अनिकेत फेमस आहे, फेमस पर्सनॅलिटी. हे वडे आहेत बघा. अनिकेत म्हणणार होतो आता, पण आता प्रसादी वाटण्याचं काम चालू आहे बघा, देवाची प्रसादी वाटण्याचं काम चालू आहे. यांना प्रसादी वाटतं तिकडे, सगळ्यांना प्रसादी वाटली जाते, जी आता भटजी काकाने आपल्याला दिली. केळी आणि ते गूळ आहे बघा, ते सगळं आता सगळ्यांना प्रसादी वाटली जाईल. इकडे बघा. हां, आता आम्ही सगळे भांडी घासायला आलो आहे. म्हणजे आता कसं जेवण म्हणजे देवाचा प्रसाद वाढायच्या अगोदर आहे ना, भांडी घासून घेतली जातात. कारण मग सगळं बरं पडतं घरी वगैरे जायला. आणि हे आमचा पर्या आहे, ब्राह्मण देवाचा पर्या. आणि हे चौगले शेठ आहेत, दत्तात्रय चौगले. जगूबाई आहेत, सौम्या, दीपक आहे, मोठे बाबू आहे. आणि आमचा गट्टू इथं आहे, पण तो पाण्यात द्यायला घाबरतो. मी पण पाण्यात द्यायला घाबरतो. हे करतायत, भांडी घासतायत. आणि दत्ताराम शेठ आमचे, दत्तात्रय शेठ आमचे हे आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत वाडीतले. बघा हे पाणी वगैरे घेऊन किती मेहनत आहे बघा. दीपक बघा, बिचार सकाळपासून काम करतोय. जगूबाई पण बघा कसे बिचारे या पाण्यातून काम करत आहेत. हे मोठ्या प्रमाणावर हे काम चालतं इकडं, म्हणजे देवासाठी सगळे चालले. दीपक बघा किती मेहनतीने काम करतोय. जेवणाचं सगळं झालेलं आहे, आता फक्त जेवण वाढायला सुरुवात झाली आहे बघा. देवाचा प्रसादी हे सगळे वाटप करतायत बघा सगळे. आता सगळ्यांना आता ह्या वाडीतील सगळी जेवढी माणसं आहेत तेवढी सगळ्यांच्या प्रत्येक घरटीला एक पान लागलेलं आहे. हे सगळ्यांना आता देवाचा प्रसाद दिला जाईल आणि यानंतर मग सगळे घरी जातील आपल्या. हे बघा, हा हे सगळे नंतर मग आपापले हे बघा, हे वाढतायत, माटेल आहेत, हे वाढतायत बघा, भाजी वाढतायत. हे सगळं चालू आहे इकडं. सगळी माणसं बसलेली आहेत. हा बाबू इकडे सगळे वाढतात. हे बाकी सगळे इकडे पानं लावले आहेत सगळे इकडे. देवाची प्रसाद वाटली जाईल सगळ्यांना आणि मग सगळे आरामशीर घरी जाणार सगळे. हे बघा इकडे वाटप चालू आहे सगळीकडे. असं हे वाटपाचं काम चालू आहे आता सगळं. ही खूप वर्षापासून ही प्रथा चाललेली आहे आमच्या वाडीमध्ये, अगदी वडिलोपार्जित. हे बघा हे सगळे आता मंडळी बसलेली आहे अशी. सगळ्यांना ऊन असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो इथे. दरवर्षी ऊन पडतं, कारण दुपारचीच वेळ होते आणि मग त्याच्यामुळे सावली नसल्यामुळे बरेच जण वरती बसलेत. हे सगळं असं पण हे जे काय समजा मागे ह्या जर आपला बंद कर आणि समजा की ही तुझी लेकरं आहेत त्यांना सांभाळ. राणा मला हिंडण्या फिरण्यात बोलण्यात चालण्यात सगळ्या गोष्टी त्याचपर्यंत पशु पक्षी सुद्धा समजा राहणार हिंडतात त्यांना पण सांभाळ. जसं आतापर्यंत समजा हाके समजा उभा राहून हे सगळं समजा तुझं बाजू केला त्याप्रमाणे कर आणि म्हणून घे बाबा. चालून त्याच्यातून आमची काय बोलतो झाली देवा तर माफ कर आणि त्याप्रमाणे तेही सांभाळून घे बाबा. ब्राह्मणाप्रमाणे तुझ्या समजा की घटलेलं आहे त्याप्रमाणे समजा की त्याच्यातून काय बोलतो झाली देवा समजून घे आणि माफ कर. इथून अर्थसा प्रजा तुझी लेकरं सगळी दिलेली आहे. त्यांना नोकरी धंद्यात बोलण्यात चालण्यात सगळ्या गोष्टी समजा की धंद्या रोजगारात समजा यश येऊन दे आणि काय असेल आमच्याकडून भूलचूक झाली देवा तर समजून घे आणि माफ कर बाबा.